नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचे एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, असं म्हणतात की तुमचं सुंदर हास्य हाच तुमचा सर्वात मोठा दागिना असतो. पण हे हास्य सुंदर आणि सदृढ ठेवण्यासाठी तुमचे दात निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर आपली पहिली दिनचर्या काय असते? साहजिकच ब्रश करणे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपले दात घासण्याची पद्धत, वेळ आणि दातांबद्दलचे आपले अनेक पारंपरिक समज प्रत्यक्षात आपल्या दातांचे अतोनात नुकसान करत आहेत. आजकाल सोशल मीडियावर दातांच्या आरोग्याबाबत अनेक भ्रामक दावे केले जातात. जसे की काही चमत्कारिक व्यायाम करून किंवा अमुक एक फळ खाऊन किडलेले दात रात्रीत नव्यासारखे चकचकीत होतात. पण मित्रांनो, या अशा कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा अफवांना थारा न देता आज आपण शुद्ध दंतशास्त्राच्या डेंटल सायन्सच्या आधारे दात आयुष्यभर हिऱ्यासारखे चमकवणारे आणि मजबूत ठेवण्याचे खरे शास्त्रीय रहस्य जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या दातांबद्दल असे सत्य समजणार आहेत जी यापूर्वी तुम्हाला कोणीही सांगितले नसतील. तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल आपला यूट्यूब परिवार कुठे कुठे पोहोचला आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सकाळचा ब्रश, गैरसमज आणि शास्त्र. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय की सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी ब्रश केला पाहिजे. पण आधुनिक दंतशास्त्र काय सांगतं? रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या तोंडात लाळेची निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होते. लाळ कमी झाल्यामुळे तोंडात बॅक्टेरिया अतिशय वेगाने वाढतात. यामुळेच सकाळी उठल्यावर तोंडातून दुर्गंधी येते आणि दातावर एक पिवळसर चिकट थर जमा होतो, ज्याला आपण प्लॅक म्हणतो. हा थर आणि बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी सकाळी तोंड धुणे किंवा ब्रश करणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण तोंड स्वच्छ न करता थेट चहा, कॉफी किंवा नाश्ता केला तर ते कोट्यावधी बॅक्टेरिया अन्नासोबत थेट आपल्या पोटात जातात, जे आपल्या पचन संस्थेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. पण इथे एक मोठी गेम आहे. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता थेट नाश्त्यानंतर ब्रश करत असाल तर नाश्ता केल्या केल्या लगेच ब्रश कधीही करू नका. जेव्हा आपण काहीही खातो, विशेषतः कार्बोहायड्रेट्स किंवा आम्लयुक्त पदार्थ, तेव्हा तोंडातील ॲसिडचे प्रमाण वाढते. या ॲसिडमुळे दातांचे बाह्य कडक कवच, ज्याला आपण इनेमल म्हणतो, ते काही काळासाठी मऊ आणि संवेदनशील बनते. अशा मऊ झालेल्या एनॅमलवर जर तुम्ही लगेच ब्रश घासला तर दातांचे हे सुरक्षा कवच झिजायला लागते. नियम लक्षात ठेवा. एकतर सकाळी उठल्या उठल्या हलक्या हाताने ब्रश करा किंवा जर नाश्त्यानंतर करणार असाल तर किमान 30 मिनिटांनी ब्रश करा, जेणेकरून तोंडातील लाळ त्या ॲसिडला नैसर्गिकरित्या उदासीन म्हणजेच न्यूट्रलाइज करू शकेल. रात्रीचा ब्रश हा 80% अधिक प्रभावी असतो. या संपूर्ण प्रवासात सर्वात महत्त्वाचा असतो तो रात्रीचा ब्रश. दिवसभरात आपण जे काही खातो त्याचे बारीक कण आपल्या दातांच्या फटीत अडकून राहतात. जर आपण रात्री ब्रश न करता तसेच झोपलो तर तोंडातल्या बॅक्टेरियांना रात्रभर सुमारे 7 ते 8 तास त्या अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी मोकळे रान मिळते. यातूनच ॲसिड तयार होते आणि दात किडण्याची प्रक्रिया सुरू होते. दंततज्ञांच्या मते सकाळी केलेल्या ब्रशपेक्षा रात्री झोपण्यापूर्वी केलेला ब्रश हा दातांना किडण्यापासून वाचवण्यासाठी 80% जास्त प्रभावी ठरतो. त्यामुळे आजपासूनच रात्री जेवल्यानंतर अर्ध्या तासाने ब्रश करण्याची सवय स्वतःला आणि तुमच्या मुलांना नक्की लावा. हिरड्यांची मजबूती, आयुर्वेदाचा आधार.
मित्रांनो, तुमचे दात वरून कितीही पांढरे शुभ्र असले तरी जोपर्यंत त्यांची पाळेमुळे म्हणजेच तुमच्या हिरड्या मजबूत नसतील तोपर्यंत दात जास्त काळ टिकू शकत नाही. वाढत्या वयानुसार किंवा चुकीच्या सवयींमुळे हिरड्या सैल होतात. त्यातून रक्त येते आणि दात हालायला लागतात. हिरड्यांना वज्रासारखे मजबूत करण्यासाठी आयुर्वेद आणि विज्ञानाने एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. मोहरीचे तेल आणि हळद. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी सूज कमी करणारे गुणधर्म असतात. तर मोहरीचे तेल हिरड्यांमधील रक्ताभिसरण सुधारते. कसे वापरावे? तर अर्धा चमचा मोहरीच्या तेलात चिमूटभर हळद आणि अगदी थोडेसे सैंधव मीठ मिक्स करा. हे मिश्रण बोटावर घेऊन हिरड्यांवर हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने मसाज करा. लक्षात ठेवा, इथे जोरात घासायची गरज नाहीये. फक्त हलका दाब देऊन 5 मिनिटे मालिश करायची आहे. या उपायामुळे हिरड्यांची सूज उतरते, जंतूंचा नाश होतो आणि दातांची पकड घट्ट होते. पूर्वीच्या काळी आपले पूर्वज याच पद्धती वापरायचे. म्हणूनच वयाच्या 80-90तही त्यांचे दात शाबूत असायचे. तोंडातील नैसर्गिक डॉक्टर म्हणजेच लाळ. तुम्हाला माहिती आहे का? दातांना नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्या तोंडातील लाळ हा सर्वात मोठा डॉक्टर आहे. पण आजकाल आपली सवय झाली सतत काहीतरी खात राहण्याची. जेव्हा आपण 2 जेवणांच्या दरम्यान वारंवार काही ना काही खात राहतो तेव्हा तोंडातील pH लेवल सतत ॲसिडिक राहते आणि दातांना स्वतःला बरे करण्यासाठी वेळच मिळत नाही. जर आपण 2 जेवणामध्ये किमान 4 ते 5 तासांचे अंतर ठेवले आणि मध्ये फक्त पाणी प्यालो तर लाळेला आपले काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. ही लाळ दातांच्या इनॅमलचे पुनर्विघटन करते, ज्यामुळे दात नैसर्गिकरित्या मजबूत होतात आणि दातांची सेन्सिटिव्हिटी अर्थात कळा मारणे कमी होते. दातांचे अंतर्गत पोषण. यासाठी 3 मुख्य खांब आहेत. अनेकांना असा गैरसमज असतो की दात फक्त बाहेरून घासून स्वच्छ ठेवले की काम झाले. पण दात हा आपल्या शरीराचा एक जिवंत भाग आहे. त्यांना आतून मजबूत राहण्यासाठी योग्य पोषणाची गरज असते. जर शरीरात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर तुम्ही दिवसातून 3दा ब्रश केला तरी तुमचे दात ठिसूळ होऊन तुटू शकतात. दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन C हे 3 मुख्य खांब मानले जातात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3. कॅल्शियम हा दातांच्या संरचनेचा मुख्य घटक आहे. शरीरातील कॅल्शियम कमी पडल्यास दात लवकर झिजतात. कॅल्शियमसाठी पांढरे तीळ हा एक उत्तम शाकाहारी स्रोत आहे. रोज 1 चमचा तीळ चावून खाल्ल्याने शरीराला भरपूर नैसर्गिक कॅल्शियम मिळते. पण हे कॅल्शियम शरीरात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन D3 ची गरज असते. त्यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन C. जर ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येत असेल तर हे शरीरात व्हिटॅमिन C कमी असल्याचे लक्षण आहे. यामुळे हिरड्या सैल होतात आणि तोंडातून दुर्गंधी येते. ही कमतरता दूर करण्यासाठी आहारात लिंबू, संत्री आणि विशेषतः आवळा यांचा समावेश करा. दातांसाठी निसर्गाचे वरदान जांभूळ आणि आवळा आहे. आता बोलूयात अशा एका फळाबद्दल ज्याला आयुर्वेदात दातांसाठी वरदान मानले आहे, ते म्हणजे जांभूळ. जांभळामध्ये नैसर्गिकरित्या स्ट्रीटजंट म्हणजेच तुरट गुणधर्म असतात. जेव्हा आपण जांभूळ चावून खातो तेव्हा त्याचा तुरट रस हिरड्यांना घट्ट करतो आणि जंतूंचा नाश करतो. जांभळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तोंडातील इन्फेक्शन दूर ठेवतात. एक घरगुती टूथ पावडर सांगते. जांभळांच्या बिया वाळवून त्याची बारीक पावडर तयार करा.
या पावडरीमध्ये थोडे सैंधव मीठ आणि लवंगाचे तेल मिसळून आठवड्यातून 2दा दात घासल्यास दातांमधील कळा, सेन्सिटिव्हिटी आणि दुर्गंधी कायमची दूर होते. मात्र लक्षात ठेवा, जांभूळ दातांचे रक्षण करू शकते, पण दातात पडलेली मोठी पोकळी किंवा कीड पूर्णपणे गायब करू शकत नाही. तसेच आवळा हा व्हिटॅमिन सीचा राजा आहे. आवळ्यातील पोषक घटकामुळे हिरड्यांमधील कोलेजन नावाच्या प्रथिनांची निर्मिती वाढते, जे दातांना मजबूत पकडून ठेवते. पण आवळा खाताना एक वैज्ञानिक काळजी घ्या. आवळा खूप आम्लयुक्त असतो, त्यामुळे तो खाल्ल्यानंतर किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर लगेच ब्रश करू नका. फक्त साध्या पाण्याने 5 ते 6 वेळा स्वच्छ चूळ भरा. हे सर्वात सुरक्षित आहे. आपण करत असलेल्या रोजच्या 3 गंभीर चुका. आता पाहूयात अशा काही सवयी ज्या आपण नकळत करतो आणि आपल्या दातांचे नुकसान करून घेतो. कठीण ब्रश आणि अतिदाब. अनेकांना वाटते की जितक्या जोरात दात घासू तितके ते चमकदार होतील, पण यामुळे दातांचे इनॅमल घासले जाते आणि आतला पिवळा थर बाहेर दिसू लागतो, ज्यामुळे दात पिवळे पडतात. त्यामुळे नेहमी सॉफ्ट ब्रिसल्स असलेला ब्रश वापरा आणि फक्त 2 मिनिटे हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने दात घासा. जीभ स्वच्छ न करणे. टंग स्क्रॅपिंग. आपण दात घासतो, पण जीभ साफ करायला विसरतो. तोंडातल्या दुर्गंधीचे 80% कारण जिभेवर जमा झालेले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे रोज हलक्या हाताने टंग क्लीनरने जीभ साफ करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. डेंटल फ्लॉसचा वापर न करणे. 2 दातांच्या मध्ये अडकलेले अन्न ब्रशने निघत नाही. त्यासाठी फ्लॉस म्हणजेच एका विशेष धाग्याचा वापर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे 2 दातांमधील कीड रोखता येते. व्हायरल दाव्यापासून सावधान. आजकाल इंटरनेटवर शौचालयात बसून दात घट्ट दाबणे किंवा विशेष जबड्यांचे व्यायाम केल्याने दात कधीच पडत नाहीत असे विचित्र दावे केले जातात. मित्रांनो, अशा गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. उलट यामुळे जबड्याच्या हाडांवर आणि नसांवर अतिरिक्त ताण येऊन नुकसान होऊ शकते. त्याऐवजी विज्ञानाचा आधार घ्या. जास्त साखर असलेले पदार्थ, चॉकलेट्स, चिकट मिठाई आणि कोल्ड्रिंक्सचे अतिसेवन टाळा. काहीही खाल्ल्यानंतर तोंडात पाणी घेऊन 4 ते 5 वेळा खळखळून चूळ भरणे ही अतिशय सोपी पण सर्वात प्रभावी सवय आहे. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. घरगुती उपायांना एक मर्यादा असते. हे उपाय तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि समस्या टाळण्यासाठी उत्तम आहेत. परंतु जर तुमच्या दातांमध्ये मोठी पोकळी म्हणजेच कॅव्हिटी निर्माण झाली असेल, तीव्र वेदना होत असतील किंवा दात खूप किडला असेल, तर घरगुती उपायांवर वेळ वाया न घालवता ताबडतोब दंतवैद्यांचा सल्ला घ्या. आधुनिक दंतचिकित्सा खूप प्रगत झाली आहे, त्यामुळे वेळीच उपचार घेतल्यास दात वाचवता येतात. नियमित रात्री ब्रश करणे, हिरड्यांची काळजी घेणे, पौष्टिक आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे या सवयीमुळे तुमचे दात अनेक दशकांपर्यंत निरोगी आणि मजबूत राहू शकतात. तुमचे निरोगी दात फक्त सुंदर हास्य देत नाहीत, तर ते तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचे प्रवेशद्वार आहे. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही वैज्ञानिक माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या दातांची काळजी घ्या. आपले दात निरोगी आणि मजबूत तर आपले शरीर हेल्दी नक्कीच राहील. धन्यवाद.